तर जी माणसं विचारानं आचारानं श्रेष्ठ आहेत किंवा होती ती माणसं मरून जिवंत आहेत. आणि जी माणसं आचार सोडून विचार सोडून व्यवहार सोडून वागतात ती माणसं जिवंत असून मेलेलीत. बघा, शास्त्राने सुद्धा काही लोक जिवंत असून मेलेली सांगितलेत. कोण कोण आहे तो? रोगी माणूस, कायमस्वरूपी ज्याला रोग आहे तो रोगी माणूस जिवंत असून मेलेला आहे. दुसरी गोष्ट, आळशी माणूस, पोटापुरतं कमवण्याची ज्याला अक्कल नाही आणि तरी सुद्धा कमवण्याकरता प्रयत्न करत नाही, तो माणूस जिवंत असला काय आणि मेला काय सारखाच आहे. आणि तिसरा वर्ग तो म्हणजे नित्य प्रवासी, जो दररोज नुसता प्रवासच करतो, तो माणूस सुद्धा काय आहे तर तो माणूस जिवंत असून मेलेला आहे. विठ्ठल 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 म्हणजे नित्य प्रवासी जिवंत असून मेलेला आहे. जो पोटाकरता कष्ट करत नाही तो माणूस जिवंत असून मेलेला आहे. आणि तिसरा माणूस कोण सांगितला? रोगी माणूस, जो कष्ट करत नाही तो तर आळशीच आहे, तो दुसरा आहे. नित्य प्रवासी, आळशी आणि रोगी ही तिन्ही माणसं जिवंत असून मेलेले आहेत. आणि चौथा एक माणूस आहे, चौथा माणूस असा आहे जिवंत असून मेलेला, कदाचित आपल्यात एखादा कोणी असू शकतो, ज्यानं त्यानं आपापली तपासणी, जो दुसऱ्याचे दोष बघतो परंतु गुण बघत नाही, जो दुसऱ्याच्या कामामध्ये स्वार्थ बघतो तो सुद्धा जिवंत असून मेलेला आहे. आणि जो दुसऱ्याचं शोषण करून स्वतःचं पोषण करतो तो सुद्धा जिवंत असून मेलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे काही माणसं जिवंत असून मेलेली आहेत आणि काही माणसं मरून जिवंत आहेत. मरून जिवंत कोण आहे हो? जे गेले तरी सुद्धा त्यांचं नाव पाठीमागं चांगलं म्हणून निघतं, तो सुद्धा माणूस काय आहे जिवंत असून. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कमने का मरणची सारे उत्तमती उरे कीर्ती वागे, उत्तमती उरे कीर्ती वागे. तुका म्हणे का मरणेची सारे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मरून जिवंत आहे त्याची चांगली कीर्ती आहे. आणि चांगली कीर्ती कोणाची असते तर चांगली कीर्ती ही जो माणूस मरून जिवंत आहे, म्हणजे जो माणूस विचाराने जिवंत आहे, जो माणूस आचाराने जिवंत आहे, ज्याचं गेल्यानंतर माणसं नाव काढतात, ह्या माणसाने अजून 10-5 वर्ष जगायला पाहिजे होतं असं ज्यांचं नाव निघतं, ते माणसं देहाने जरी गेलेली असली तरी विचाराने मात्र जिवंत असतात. आणि काही काही लोक अशा, आपण जर एखाद्याला म्हणलं ना ते अमक्या अमक्याला बोलवा जरा, चांगली चर्चा आहे, चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आहे, त्यातलाच एखादा म्हणतो तो काय बोलवायच्या लायकीच आहे का? तो आला तर ह्या कार्यक्रमाचं वाटोळच फक्त करू शकतो, चांगलं करूच शकत नाही. समजून जायचं तो माणूस जिवंत आहे परंतु मेलेला आहे. विठ्ठल 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 हो, म्हणजे काही माणसं जिवंत असून मेलेली आहेत आणि काही माणसं मरून जिवंत आहेत. मग मरून जिवंतपण कोणाचं असतं तर ज्याच्या वर्षश्राद्धा करता, पुण्यतिथी करता संतांचं आणि देवाचं नाव जर निर्माण झालं तर समजायचं ही माणसं मरून जिवंत आहेत. आणि जर तो गेल्यानंतर लोकांनी पेढे वाटले, हे जरा 10-5 वर्ष अगोदरच जायला पाहिजे होतं अशी जर चर्चा केली तर समजून जायचं हा माणूस कसा आहे, जिवंत असून मेलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन असं पाहिजे, मरून सुद्धा आपल्याला जिवंत राहता आलं पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मरावे आई साठा व दिला देवे. मरून जिवंत राहता येतं का? मी सांगत नाही, तर मरून जिवंत राहता येतं. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात,
मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मज केले अमर, मज केले अमर, मरण माझे बुडा पोसिले, गाव पुसले बुड पुसले, मज केले आम, मज केले अमर, पुसले बुड मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर, मरोनी गेले, मज केले आमर, मज केले आमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेली, मज केली अमर. तुकाराम महाराज म्हणतात मरणाला सुद्धा मारता येतं. मरण म्हणजे काय आणि जन्म म्हणजे काय, या दोन शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आणि आपल्याला पुढे जायचं आहे. जन्म या एकाच शब्दामध्ये दोन अर्थ आहेत. ज या शब्दाचा अर्थ आहे जन्माला येणं आणि म या शब्दाचा अर्थ आहे मरणं, आणि हे मधलं जे अर्धा न आहे ते फक्त जीवन आहे. म्हणजे जन्म सुद्धा मोठा आहे, मरण सुद्धा मोठं आहे, आणि अर्ध जे मधला न आहे तो फक्त जीवन आहे. मग एवढ्याशा क्षुल्लक जीवनाचा विचार माणूस जास्त करतो का जन्माचा किंवा मरणाचा विचार जास्त करतो? अहो, मरणाच्या बाबतीत विचार केला तर माणसाला मर असं जर म्हटलं, एखादा मरायला लागलेला म्हातारा माणूस फार आज उद्यावरच आलाय. काय काय लोकांची कीर्तन हो, काय काय बऱ्याच ठिकाणी असतात महाराज, अहो ते कार्यक्रम आहे पण आता ते आमच्या शेजारचं कीर्तन होस्तो थांबतंय का नाही का, अशा व्यवस्थेला आलाय. आणि त्याला सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, त्यांनी जर एखाद्या ठिकाणी त्याच्या मुलाने घर बांधलं असलं तर तो माणूस सुद्धा त्या घरावरती जातो, म्हणतो अजून हे बांधकाम जरा 10-5 वर्ष चांगलंच टिकलं पाहिजे. अरे तुझं तासावर आला आणि त्या बांधकामाचं कुठं बघतो? तुकाराम महाराज म्हणतात मरो टेकले शरीर, मरो टेकले शरीर, पाया शोधून बांधी घर. महाराज म्हणतात जे शरीर मरायला टेकले तो सुद्धा माणूस काय करतोय तर बांधकाम जरा पक्कच व्हायला. तुझं बांधकाम सगळं फाउंडेशन पासून आलतंय. आणि तुम्ही मरणाचा जन्माचा विचार करता, म्हणजे माणसाने जेवढा जीवनाचा विचार केला पाहिजे तेवढाच विचार मरणाचा सुद्धा केला पाहिजे. मरण हा एक सोहळा आहे. मरण हे पाठीमागच्या व्यक्तीकरता दुःख आहे, पण गेलेल्या माणसाकरता सुखच आहे. का सुख आहे? सूर्य उगवलेला चांगला आहे का मावळलेला चांगला आहे? आदित्य महाराज काय म्हणणं आहे आता तुमचं? आदित्य नाव आहे. आदित्य म्हणजे सूर्य. उगवलेला चांगला आहे का मावळलेला चांगला आहे? हा काय मावळतोय म्हणून तर उगवतोय, मावळच नाही तर उगवल कसा? म्हणजे सूर्य मावळणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि उगवणंही तेवढंच. मावळला तर उगवू शकतो, मावळलाच नाही तर उगवल कुठून? म्हणजे काही कोडे असतात असे की त्याचं उत्तर सहजासहजी मिळत नाही. सूर्य मावळतोय म्हणून तर उगवतोय, माणूस मरतोय म्हणून तर जन्माला येतोय. माणूस जन्म आणि मरण म्हणजे नेमकं आहे तरी काय, ते जर आपल्याला सोडवायचं असेल तर त्याचा विचार असा आहे, जन्माला आलेल्या माणसाला मरण आपल्याकरता जरी दुःख वाटत असेल, परंतु गेलेल्या माणसाकरता ते सुखच आहे. का सुख आहे? ज्ञानोबराय म्हणतात, जे जीवन आहे जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जुनी झालेली कपडे आपल्याला जशी टाकून द्यावी वाटतात, तसं या जीवाला सुद्धा हा देह कधीतरी टाकावा वाटतो. फक्त अज्ञान असतं. कशाचं अज्ञान असतं?
तर घराचं दाराचं प्रपंचाचं लेकराबाळाचं अज्ञान असतं. या अज्ञानामुळं माणूस गुंतलेला आहे, नाहीतर त्याला मरण हीच चांगली गोष्ट आहे. मरणच जर आलं नसतं तर आतापर्यंत किती अवघड झालं असतं. म्हणजे मरणच आलं नसतं तर आतापर्यंत गर्दी एवढी झाली असती, माणसाला खायला मिळालं नसतं. म्हणजे मरण का चांगलं आहे? कारण एखाद्याला जर व्याधी असेल, पीडा असेल, आजार असेल आणि तो जर 100-200 वर्ष जगलाच असता तर त्याला सुद्धा काय आहे? त्रास आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. जसं आपण जुने कपडे टाकून देतो आणि नवीन कपडे वापरतो, तसं त्या देहाला स्वतःचा जुना झालेला देह तो टाकून देतो आणि नवीन देहामध्ये प्रवेश करतो. म्हणजे त्याचं जे काय आहे तर त्याचा जन्म आणि मरण हे दोन्ही महत्वाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्म आणि मरण सुद्धा शुभच आहे आणि जन्म सुद्धा शुभच आहे. फक्त आपल्याला तो मानता आला पाहिजे. गेलेल्या माणसाकरता दुःख करणारा माणूस कोणाकरता करतो? गेलेल्या माणसाकरता दुःख करत नाही, तर आपल्या स्वतः करता दुःख करतो. का दुःख करतो? तर तो गेल्यानंतर असं म्हणत नाही त्याचं काय होईल, माझं कसं होईल म्हणून तो रडत असतो. असा कधी माणूस पाहिला काय? त्याचं कसं होईल म्हणणारा नाही. कारण ज्याला त्याला वाटतं माझं कसं, तुझं कसं तू ठरवणार, त्याचं काय करायचं तो ठरवल. म्हणजे माणसाचा जन्म आणि मरण ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जन्म जितका महत्त्वाचा आहे, मरण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु चांगलं मरण त्याला म्हटलं जातं की त्याच्या मागं चर्चा चांगली निघाली पाहिजे, त्याचं मरण चांगलं आलं पाहिजे. शास्त्राने काही मरण शुभ सांगितले. सोमवारच्या दिवसाचं पहाटेचं मरण सगळ्यात शुभ आहे. जीवनात सगळ्यात शुभ गोष्ट जर कोणती असेल, सोमवारच्या दिवशीचं पहाटेचं मरण शुभ आहे. त्यात दुसरी गोष्ट, 2 मुहूर्त जीवनात येणं त्याच्यापेक्षा महत्वाचं. कित्येक संन्याशी माणसं काशीला जाऊन थांबतात की मला मरण आलं पाहिजे, आणि काशीत मरण आलं तर भगवान शंकर परमात्मा त्याच्या कानामध्ये तारक मंत्र सांगतो आणि त्याचा उद्धार होतो. पण ज्याला काशीत राहून सुद्धा तो काशीत राहून ज्याला स्वतःचा उद्धार करावा लागतो, तोच उद्धार घरी राहून माणसाला करता येतो. म्हणजे घराची काशी करता येते. लोक काशीची काशी करतात, पण घराची काशी म्हणजे काशी या शब्दाचा अर्थ वाईट घेऊ नका, काशी या शब्दाचा अर्थ चांगला घ्या. घराची काशी या शब्दाचा अर्थ आहे घराचं कल्याण आणि घरामध्ये घराचं मंदिर करणं. थोडक्यात काशी या शब्दाचा अर्थ आपण मंदिर घेऊ, नाहीतर समोर माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने न माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. माणसाचा मृत्यू शुभ म्हणजे काशीत मरणाचं जे पुण्य आहे ते पुण्य मिळण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये त्याच्याकरता एक मुहूर्त आहे, ज्याचा 10वा किंवा सावडाचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमेला येईल. त्या माणसा एवढं सुंदर मरण जगाच्या पाठीवर, जे देवदेवतांना जो मोक्ष मिळतो तोच मोक्ष त्या माणसाला त्याच दिवशी मिळालेला असतो. म्हणजे मरण शुभही आहे आणि मरण अशुभही आहे. अमावस्येचं मरण हे अशुभ मरण मानलेलं आहे. असो, एवढा जास्त आपल्याला विचार करण्याकरता वेळ नाही, घड्याळ पुढे चाललेलं आहे. न लगे मरावे आईसा ठाव दिला देवी. म्हणजे मरण जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट आहे आणि जेवढं वाईट आहे तेवढंच चांगलं आहे. या दोन्हीच गोष्टीचा विचार आपण करू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मरावंच लागत नाही, मरणाच्या पलीकडं आम्ही गेलो. म्हणजे नेमकं झालो तरी कसं? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जीवनात क्रांती केली. काय क्रांती केली? तर आम्हाला मरावंच लागत नाही. बघा,
क्रांती अज्ञानी माणूस सुद्धा क्रांती करतो आणि ज्ञानी माणूस सुद्धा क्रांती करतो. अज्ञानी माणसाने केलेली क्रांती जगाच्या अशांततेची सुरुवात आहे आणि ज्ञानी माणसाने केलेली क्रांती जगाच्या शांतीचं प्रतीक आहे. बघा, अज्ञानी माणसाने केलेली क्रांती 26/11चा प्रसंग. 10च माणसं मुंबईसारख्या शहराला वेठीला धरत होते. काय करत होते? ताज हॉटेलसारख्या ठिकाणी त्यांना बॉम्बस्फोट केले, अनेक लोक मारले, कित्येक लोकांचं जीवन विस्कळीत केलं, कित्येकांची घरच्या घरं संपली. ती सुद्धा काय आहे? क्रांतीच आहे. 10च माणसांनी मुंबईसारख्या शहराला वेठीला धरणं ही काय आहे? क्रांतीच आहे. परंतु ही क्रांती जगाच्या अशांततेची क्रांती आहे. दुसरी गोष्ट, क्रांतीचा आणखी जर विचार केला तर एका लादेन नावाच्या एका माणसानं अमेरिकेची गगनचुंबी इमारत जमीनदोस्त केली. ही सुद्धा काय आहे? क्रांतीच आहे. अहो, आपल्याला एक भिंत पाडायची म्हणलं तर दिवसभर माणसाला म्हणतो हेच काय पडतच नाही, प्लास्टर जरा चांगलंच केलंय. त्यानं गगनचुंबी म्हणजे सर्वात उंच इमारत अमेरिकेची लादेननं पाडली. उद्या जर कोणी पाडली असं तुम्हाला विचारलं सांगायला तेवढाच प्रश्न. लादेननं गगनचुंबी इमारत पाडली. ही सुद्धा काय केली? क्रांतीच केली. परंतु ही सुद्धा क्रांती काय आहे? तर ही क्रांती जगाच्या अशांततेची सुरुवात आहे. त्याच्याच विरुद्ध दुसरी क्रांती अशी आहे. नेपोलियन बोनापार्ट नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. तो शास्त्रज्ञ ज्या शाळेवरती शास्त्रज्ञ म्हणून लागला त्या शाळेचा शिपाई होता. शिपाई म्हणजे पिवन. कसा शिपाई होता? पिवन माणूस शिपाईच होतो. पिऊन कधी शास्त्रज्ञ होत नाही. परंतु तो पिऊन नव्हता, पिवन होता. तो शिपाई होता आणि शिपाई त्या शाळेवरती घंटा वाजवायचा आणि घंटा वाजवताना असं म्हणायचा, टन 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 अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. महाराज त्यानं एवढं ठरवलं, दररोज घंटा वाजवायचा आणि घंटा वाजताना काय म्हणायचा? टन 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 अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. एक दिवस अमेरिका या राज्याचा तो राष्ट्राध्यक्ष बनला. म्हणजे ही सुद्धा काय आहे? क्रांतीच आहे. म्हणजे एकीकडं जगाच्या अशांततेची केलेली क्रांती, तर दुसरीकडं जगाच्या शांततेची केलेली क्रांती. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा क्रांती केली. काय क्रांती केली? अभंगाचं पहिलं चरण. न लगे मरावे, 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 लगे मरावे, न लगे मरावे. ऐसा ठावा दिला देवे, ऐसा ठावा ऐसा ठावा, ऐसा ठावा दिला देवे माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव
ऐसा ठाव दिला देवे. म्हणजे काही क्रांती ही जगाच्या अशांततेची सुरुवात आहे आणि काहींनी केलेली क्रांती जगाच्या शांतीची सुरुवात आहे. कीर्तनकारांनी सुद्धा काही क्रांती केली बघा. 50,000 रुपये 2 तासाचे म्हणजे 25,000 रुपये तास, ही सुद्धा क्रांतीच आहे. परंतु ही जगाच्या अशांततेची क्रांती. परंतु काही महात्म्यांनी काय ठरवलं नाही आणि काय मागितलं नाही. ही मात्र जगाच्या शांततेची सुरुवात आहे, जगाच्या शांततेची क्रांती आहे. म्हणजे क्रांती करत असताना अशांततेची करू नका, जरा जगाच्या शांततेची करा. कारण त्याच्या ओघात कळतच नाही माणूस नेमका चाललाय कुठं. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मरावंच लागणार नाही, अशी काय केली क्रांती केली. नेमकं मरण ही गोष्ट कोणाला चुकवता येते का? मरण हे कोणालाच चुकवता येत नाही. हा ना किती कुशाल तुम्ही ऐकताय आणि बघताय. कमी आणू विठाला विठाला विठ्ठल 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 तिची सुद्धा ही क्रांतीच आहे. एवढ्या माणसात तिनं एकटीनं येऊन तिचा आवाज दाखवणं तिनं केलेली क्रांती. कारण तिला माहित आहे एवढे जण आहेत म्हणले आपल्याला काहीच धोका नाही. पण ह्यातले जर काही एखाद्या डोक्यात बसली तर तो मात्र क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला कारण मला माहिती आहे असे क्रांतिकारी बरेच जण आहेत. न लगे मरावे, तिला माहित आहे आज मात्र न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. जा दे विनोदाचा भाग सोडून द्या, पुढं चला. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मरावंच लागत नाही. आणि आपण तर आज मरणाच्या कार्यक्रमात आहे का जगण्याच्या कार्यक्रमात आहे? मरण्याचा म्हणजे नेमकं मरण म्हणजे काय? तर मरण ही क्रांती आहे. मरण मात्र कोणालाही चुकवता येत नाही. अहो मरण चुकवण्याच्या बाबतीत विचार केला, सत्ताधीश असला तरी त्याला मरण चुकत नाही, संपत्तीवान असला तरी त्याला मरण चुकत नाही. नव्हे नव्हे तो वेळ हातात घेऊन जरी बसलेला असला तरी सुद्धा त्याला वेळ आल्यानंतर मरावंच लागतं. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माला ज्यावेळेस बाळ आलं त्यावेळेस पासूनच काळ त्याची काय करतो वाट पाहतो. घडी घडी काळ वाट त्याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हणजे प्रत्येकाची काळ काय करत असतो वाट बघत असतो. म्हणजे काळ काय करतो तर प्रत्येकाची वाट बघत असतो. आणि तुम्ही आम्ही मात्र काळाची वाट बघत नसतो. तुम्हा आम्हाला वाटतं आम्ही आजरामर झालोय. माझा मुद्दा असा होता, संपत्तीवान जरी असला तरी त्याला मरावंच लागतं, सत्ताधीश असला तरी मरावंच लागतं. आणि हा पिंड जो जन्माला आला त्या प्रत्येकाला काय आहे मरणच आहे. म्हणजे बघा क्रांतिकारी ज्यानं क्रांती केली तो म्हणजे संत तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराजांनी क्रांती केली. काय क्रांती केली? न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. आम्हाला मरावंच लागत नाही अशी क्रांती तुकाराम महाराजांनी केली. माझा मुद्दा असा होता, सत्ता जरी असली तरी मरण हे चुकत नाही. बघा देशाचा पंतप्रधान जरी, इंदिरा गांधी देशाच्या कोण होत्या? पंतप्रधान होत्या. मेल्या का जिवंत आहेत? नक्की फिक्स. म्हणजे त्यांच्या हातात सत्ता नव्हती का? अहो सत्ता होती तरी सुद्धा त्याला मरावं लागलं. आणि संपत्तीवानांचा जर विचार केला तर धीरूभाईंचा, त्यांनी जर काळाला म्हणलं असतं हे बघ 10-5 कोटी घे, 10-5 कोटी ना 10,000 कोटी, एवढ्या मोठ्या माणसाचं नाव सांगायचं आणि एवढ्या पैशात परवडतंय का? म्हणजे
एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेताना पैसा हे 10-5 हजार कोटी घे, परंतु आज माघारी जा असं धीरूभाई म्हणू शकत होते. परंतु त्यांना सुद्धा काय झालं, मरावं लागलं. नव्हे बघा, गरुड पुराणामध्ये गरुडाचं चिंतन आलेलं आहे. गरुड म्हणजे देवाचं वाहन, ज्याचा असतो वशीला त्याचं कुत्र सुद्धा जातं काशीला असं म्हणतात. परंतु देव त्याचं वाहन गरुड, आणि गरुडाची आई तिचं नाव काय, वनिता. गरुडाची आई आजारी आजारी पडली असताना गरुडाची आई एका गुहेमध्ये थांबली असताना तिथं एक व्यक्ती आला. व्यक्तीचा आकार पाहिला तर काळा कभिन्न पुरुष, भला मोठा उंच मिशाचा आकडा, आणि त्याची जी बुलट होती, बुलट मात्र रेडा. अशा बुलटवरती बसून आलेला. मग गरुडाने संध्याकाळी विचारलं, आई आज कोण भेटायला आलं होतं का? आईनं सांगितलं, एक पाहुणा आला होता, पण तो काय माझ्या ओळखीचा नव्हता. त्यात गरुडानं विचारलं, पाहुणा नेमका स्वरूप कसं होतं? त्यानं सांगितलं, काळा कभिन्न पुरुष होता, उंचच्या उंच धिप्पाड होता, आणि तो माझ्या समोर आला, माझ्याकडं पाहिलं आणि हसला. बघा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय घुलेबावांचं एक वाक्य आहे. बाबा म्हणायचे, शहाणी माणसं विनाकारण कधी हसत नाहीत. शहाणी माणसं विनाकारण कधी हसत नाहीत, आणि जी विनाकारण हसतात ती कधी शहाणी नसतात. ह्याचं सुद्धा हसूया. शहाणी माणसं विनाकारण कधीच हसत नसतात, आणि जे विनाकारण हसतात ती कधी शहाणी होत नाहीत, म्हणजे मोठी होत नसतात. त्या ठिकाणी गरुडाच्या आईच्या समोर यम आला आणि यम हसला. हसल्याच्या नंतर त्या गरुडाच्या लक्षात आलं की उद्या यम माझ्या आईला नेण्याकरता येणार. गरुडाने काय केलं, आपल्या आईला पाठीवरती बसावलं आणि हजारो किलोमीटर हिमालयामध्ये आईला घेऊन गेला. आणि एका गुहेमध्ये त्या गरुडाने, आता हे काय जड नाही ना जात तुम्हाला, सोपं आहे. फक्त आता लक्ष थोडा वेळ द्या, कारण तुमचं लक्ष फक्त आता वाजले की 12 इकडे, परंतु आता मी 12ला फुलं टाकत नाही. जरा लक्ष देऊन ऐका थोडा वेळ. तुम्ही त्या 12चा विचारच करू नका. तुम्ही येताना 11:45ला आलेत, 11:10ला आल्यावर 12चं ठीक आहे ना. 12ला येऊन सांगायचं कोणाला मग? हे काय बघा, विहिरी पसलाच वापा कोरडा निघला. 2 वेळा त्यांचाच मोबाईल वाजलाय. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी गरुडाने आपल्या आईला हिमालयामध्ये नेलं, गुहेमध्ये थांबवलं. आणि थांबवलं असताना 2-3 दिवसांनी गरुड आपल्या आईकडे आला, तर आईचा देह पडलेला. देह पडल्यानंतर तो यमाकडे गेला आणि म्हणला, यमराज आपलं खातं कसं काय? म्हणलं एकदम व्यवस्थित चालू आहे. माझी आई तुम्ही नेली असं म्हणतात? हो म्हटले, नेली. मला सांगा, एवढ्या करोडो किलोमीटर, हजारो किलोमीटर दूर असलेले हिमालयात तुम्ही आले कसे? ह्याचा अर्थ तुम्ही आमच्या त्या इंदापूरच्या घरी सुद्धा आला होता वाटतं. त्यानं सांगितलं, आलो होतो. मग हसला का? त्यावेळेस त्या यमानं सांगितलं, मी तुला पाहून हसलो नाही किंवा तुझ्या आईला पाहून हसलो नाही. मी हसलो याला की एवढ्या लांब असलेल्या हजारो किलोमीटर लांब हिमालयामध्ये घेऊन जाणारा या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त गरुड आहे. तो असेल तरच नेऊ शकतो, अन्यथा कोणी नेऊ शकत नाही. म्हणून मी हसलो आणि त्या ठिकाणी आलो. तर त्याची आई गेलेली होती. म्हणजे सत्तावानाला मरण चुकत नाही, संपत्तीवानाला चुकत नाही. देवाचं वाहन जरी असला त्याला सुद्धा मरण काय होतं, मरण चुकत नाही. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मरावे आई साठाव दिला देवे. मरण हे चुकत नाही, परंतु तुकाराम महाराज म्हणतात, माझं मात्र मरण चुकलं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ठाव पुसले बुड पुसले, ओस ओसले देह भाऊ, किंवा मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चयी. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मारावं लागत नाही. मग न मारण्याकरता तुम्ही नेमकं केलं तरी काय? तर महाराज म्हणतात, आम्ही त्याच्याकरता काय केलं, कंठामध्ये जो मून आहे तो आम्ही कंठामध्ये वागवला. काय केलं? अभंगाचं 2रं चरण. माझ्या
उपकारासाठी वागविला मोनकंठी. मग मरण आम्ही टाळलं त्याला कारण एकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवानं माझ्यावरती उपकार केला. काय उपकार केला? बसा खाली. देवानं माझ्यावरती उपकार केला. काय उपकार केला? तर देवानं मला घरी जागा दिली. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. मग का देवानं घरी जागा दिली? देव तुम्हाला आम्हाला घरी का जागा देत नाही? त्याचं कारण एकच आहे की देवाचं घर कोणतं आणि आपलं घर कोणतं. तुम्ही आम्ही देवाच्या घराला सुद्धा काय करतो? माझंच म्हणतो. आपल्या घराला माझंच म्हणतो. परंतु तुकोबाराय म्हणतात देवाच्या जर घराला तुम्ही माझं म्हटलं तर देईल तोंडावरी तुझ्या बापाचे हे घर. मग देव काय करतो? देतो तोंडावर थोबाडी ठेवून म्हणतो तुझ्या बापाचं आहे का हे घर? म्हणजे आसक्ती सोडायला सांगतो. त्या ठिकाणी माझ्यावरती उपकार केला. काय केला? तर देवानं मला घरी जागा दिली. घरी कोणकोणाच्या जागा दिली बघा. कोणत्या माणसाच्या घरी गेल्यावर कुठं बसावं हे कळालं पाहिजे. कधी कधी अशी माणसं आमच्या संग येतात, आम्हाला कीर्तनाच्या अगोदर जर अर्धा तास गेलं ना त्यांचंच ऐकून घ्यावं लागतं. महाराज बापाच्या काळात काहीच नव्हतं, ही एकटं मी सगळं उभा केलं. आता आम्ही हा मी ऐकून रोज कटाळलेलो असतो. त्याला एवढं सांगा वाटतं तो काय ना एवढं एवढं घर एवढं एवढं प्रॉपर्टी असते तीच सांग मी असं केलं. मी अरे तू काय केलं हे तुझी तुला राहू दे. निदान बापाच्या काळात तू तरी होता ना. परंतु देवाचं घर म्हणजे नेमकं काय? देवाचं घर माणसाने घराचं मंदिर करू नये, मंदिराचं घर करू नये, घराचं मंदिर करावं. पण अलीकडं माणसं मंदिराचं सुद्धा घर करायला लागलेत. घरी दिला ठाव अवघा सकळ वाव. मला याच्यावरती जास्त चिंतन करण्याकरता वेळ नाही. मग घरी जागा दिली. नेमकं घर म्हणजे देवाचं घर नेमकं आहे तरी कुठं? देव राहतो कुठं? देव खातो काय? या अनेक प्रश्नाचे उत्तर आहेत. याचा जास्त विचार करण्यापेक्षा देव राहतो कुठं? भक्ताच्या घरी म्हणजे द्वारकेचा राणा पांडवा घरी भक्ताच्या ठिकाणी देव राहतो. असे भक्ताची घरी कामे न सांगता, कामे न सांगता करतो म्हणजे घरी राहतो आणि काम सुद्धा न सांगता करतो. विठ्ठल कोठे नका पाहो करा हरी कथा. कोठे नका पाहो करा हरी कथा. पाहो करा हरिकथा तेथे अवचिता सापडेन. म्हणजे देव काय होत असतो? सापडेल देव. पण कुठं? जिथं हरिकथा आहे तिथं. म्हणून वर्ष श्राद्धाच्या ठिकाणी हरिकथा केली पाहिजे. त्या निमित्ताने का होईना देव आपल्या घरी येऊन जावं. असा तर माणसाच्या घरी, कारण देव आणण्याकरता आपण कधी प्रयत्नच करत नाही, परंतु त्या गेल्यावर का होईना त्या घरी देव येऊन जावा ह्याच अपेक्षेने तुकाराम महाराज म्हणतात घरी दिला ठाव अवघा सकळ ये वाव. नुसती घरी जागा दिली हे विशेष. बघा मोठी माणसं घरापर्यंत जागा देतात परंतु घरात जागा देत नाहीत. परंतु परमात्म्यानं काय केलं? परमात्म्यानं त्याला घरी जागा दिली. त्याला म्हणजे तुकाराम महाराजांना घरी जागा दिली. नुसती घरी जागा दिली नाही तर वेगळं काहीच ठेवलं नाही. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे
कुमाय दोबार कुमाय दोबार कुमाय दोबार कुमाय दोबार कुमाय विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे केटाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी. या ठिकाणी अभंगाचा विचार केलेला आहे. आपली वेळ होत आलेली आहे. रोजच्या माझ्या सवयीवर जाते. आपली वेळ या ठिकाणी होत आलेली आहे. झालेली आहे असं मी का म्हणत नाही, कारण 10:30 ते 12:30 आहे. त्यामुळं राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये आपण वर्षश्राद्धाच्या दृष्टीने, वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं काय, का करायचं, नाही केल्यावर काय होतं, घ्या बसून आता. विठ्ठला 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 वर्षश्राद्ध का करायचं. पहिला मुद्दा, वर्षश्राद्ध केलं तर काय होतं आणि नाही केलं तर काय होतं याचं आपण थोडंसं चिंतन करू आणि आपण थांबणार आहोत. काय झालंय आता, हे केलं तर काय होतं नाही केलं तर काय होतं सांगणारा माहीत नाही बऱ्यापैकी. त्यांनी आपलं म्हणायचं आई माझी मायेचा सागर, आपण का करायचं ते अगोदर सांगा पुन्हा सागर. परंतु का करायचं, केलं तर काय होतं नाही केलं तर काय होतं त्याचे दोन्ही विषय मी सांगतो आणि पुढं चालतो. वर्षश्राद्ध जर तुम्ही केलं तर तो आत्मा तुम्हाला आशीर्वाद देतो, आणि तुम्ही जर नाही केलं तर तो आत्मा तुमच्या नावानं दात खातो आणि बोटं मोडतो. मग दात खाणं बोट मोडणं चांगलं आहे का वाईट आहे, गाड्यांपेक्षा महिलांना माहिती आहे. हा काय आहे त्या आत्म्यानं, म्हणजे मी सांगत नाही, याला पुरावा देतो. त्यांचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. तुकाराम महाराज म्हणतात, जर समजा तुम्ही नाही केलं तर पितर काय करतात, आहा कटा, आहा करणं म्हणजे कटा करणं म्हणजे बोट मोडतात आणि दात खातात. जर त्यांनी दात खाल्लं तर 3 पिढ्या सुख लागत नाही. किती? थोडस लक्ष देऊन ऐका. आता घड्याळाकडे बघण्यापेक्षा माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्या कल्याणाचं असेल ते सांगतो. जर त्यांनी जर दात खाल्लं तर 3 पिढ्याला सुख लागत नाही, 3 पिढ्यामध्ये अपमृत्यू होतो. म्हणजे त्याकरता वर्षश्राद्ध केलं पाहिजे. मग नाही केलं तर असं होतं, केलं तर फायदा काय. नामा म्हणे पितर आशीर्वाद देते कल्याण इच्छिते सर्व काळ. जर त्यांना जर आशीर्वाद दिला तर आपलं कल्याण सर्व काळ. एक वेळेस तुम्हाला देवाचा आशीर्वाद नाही लागला तरी चालेल, एक वेळेस संतांचा आशीर्वाद नाही लागला तरी चालेल, परंतु आई वडिलांचा आशीर्वाद हा लागला पाहिजे. देवापेक्षा संतापेक्षा सुद्धा आई वडिलांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. म्हणजे आशीर्वाद जर लागावा असं वाटत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, वर्षश्राद्ध पुण्यतिथी केली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आता एवढं ठीक आहे, वर्षात कीर्तनाचा काय विषय, विधी केला पूजा केली ठीक आहे, कीर्तन का करायचं. त्याचं कारण असं आहे, पूजा विधी करत असताना जर मंत्र थोडा जरी चुकला, एक अनुस्वार जरी चुकला तर काय होतं की घराला वेळ लागतो.
मंत्र चळे थोडा तरी धडाची होय वेडा. थोडा जर मंत्र चुकला तर अख्ख्या घरादाराला येड लागतं. मग त्यामुळं कीर्तन काय करतं तर जी चूक झालेली गोष्ट आहे ती सगळी भरून काढण्याचं काम कीर्तनाकडे असतं. म्हणजे का करायचं त्याचं कारण हे आहे. दुसरी गोष्ट, पहिला मुद्दा, नाही केलं तर काय होतं आणि केलं तर काय होतं, केलं तर कल्याण होतं. चला त्याच्या पुढचा आपल्याला मुद्दा असा पाहायचा, वर्ष श्राद्ध नेमकं कधी करावं लागतं, विधी कसा असतो. मरणाचा विधी आणि जन्माचा विधी 2-3 प्रकाराचा विधी आहे. पहिली गोष्ट जन्मसंस्कार, 16 संस्कारातला एक संस्कार आहे गर्भाधान संस्कार. गर्भाधान संस्कार या शब्दाला आपण डोहाळ जेवण म्हणू. याला शास्त्रामध्ये गर्भाधान संस्कार म्हणतात. गर्भाधान संस्कार म्हणजे डोहाळ जेवण जर केलं तर फायदा काय आणि तोटा काय. त्याचा तोटा काहीच नाही. फायदा एक आहे, आपल्या घरातल्या मुलाचे जर शरीरामध्ये लुळं पांगळं जन्माला येणार असेल तर गर्भाधान संस्कारा दिवशीचं अन्नदान आणि गर्भाधान संस्काराचा विधी काय करतो, त्या मुलाच्या ठिकाणी सुदृढ शरीर देण्याचं काम करतो. म्हणून डोहाळ जेवण हा त्यातला विधी आहे आणि तो केलाच पाहिजे. चला आता मी तसं 16 विधी सांगत असतो पण आज आता 16 सांगत नाही. थोडंसं धावतं. आता मला त्याच्या पुढचा संस्कार सांगायचा. दुसरा संस्कार नामकरण विधी, त्याला आपण काय म्हणतो, बारसं. बारसं का केलं पाहिजे तर बारसं या शब्दाने त्या मुलाचं नाव ठेवलं पाहिजे. कारण हा देह जन्माला येताना नाव घेऊन आलेला नाही, आपण त्याला नाव ठेवायचं. आपण जे नाव ठेवू त्याच्यानुसार त्या जीवनाचे भविष्य ठरतं, त्यानुसार त्याचा जन्म ठरतो. म्हणून आपण जर ब्राह्मण काकाकडं वेळ काढायला गेलो, ही कशावर काढतो, तोंडावर बघून काढतो का, नाव विचार. म्हणजे नामकरण विधी तेवढाच महत्व आहे. त्याच्या पुढचा विधी कर्णवेध संस्कार, म्हणजे कानाला छिद्र पाडणं, कान टोचवणं, हा सुद्धा हिंदू धर्मातला विधी आहे. कान टोचवलं तर काय होतं, मुलाच्या शरीरामध्ये जेवढा राग तयार होतो, मुलाचे असो किंवा महिलांचे असो, जेवढा शरीरामध्ये राग तयार होतो सगळा राग कानाच्या ह्या चोब्यामध्ये येऊन साचतो. बघा तुम्ही, जर भांडणं लागली तर सगळ्यात शरीरामध्ये गरम होणारं ठिकाण म्हणजे कानाचा, पण माणसं त्याला सुद्धा सुट्टी देत नाही. काना खाली लावल्यावर काय होईल, म्हणजे ज्याच्यामध्ये सासवायचे त्याला सुद्धा माणूस सोडत नाही. म्हणून कर्णवेद नावाचा संस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला पटलं का नाही मला माहित नाही, पण एका माणसाला पटलं तरी आपला फायदा झाला. त्यांनी हसून व्यक्त केलं बघा ते सगळं. विठ्ठल हो. पुढचा संस्कार हा कर्णवेद संस्कार, म्हणजे कान हे काय केलं पाहिजेत. आता जरा जास्त शिकलेल्या काही मुलांच्या आहेत, त्या म्हणतात मग काय म्हणून टोचवायचं, नाही टोचवलं तर मात्र तो मुलगा रागीट जन्माला येतो. नुसता तो मुलगा जन्माला येत नाही, 3 पिढ्यामध्ये राग राहतो. म्हणून माणसं ह्याचा बाप बी असाच होता असं जे म्हणतात ना, त्याला कारण असं आहे, कुठलीही गोष्ट आपल्याकडून झालेली चूक एका पिढीपर्यंत पोचत नाही, 3 पिढ्या हे होतं. म्हणजे आता मला सांगा अविनाश महाराज, नुसतं कानाला होल पाडलं तरी एवढा राग कमी होतो. या माता मावले सगळ्या कानाला होलच असते, सगळा राग असेल तरी किती. पण ज्या मालकाला वाटतं ना आपल्या बायकोचा राग कमीच करावा, म्हणजे आपोआप दोन्ही पद्धतीने राग कमी होतो. कानाला होल पाडून सुद्धा राग कमी होतो आणि घेतलंय म्हणून सुद्धा राग कमी होतो. ज्याला शक्य आहे त्यानं विठ्ठल कर्णवेद नावाचा संस्कार आहे. त्याच्या पुढचा संस्कार, तो संस्कार म्हणजे लग्न संस्कार आहे. माणसाचं लग्न होणं हा सुद्धा संस्कार आहे बरं का. पण अलीकडे संस्कारच राहिला नाही. त्यांना संस्कार झाल्यावरच कळतं संस्कार झालाय म्हणून. ज्याला समजलं त्याच्या चरणी दंडवत, आणि ज्याला समजलं नाही त्यांनी जरा आर्टिंगला पाणी वाटा. विठ्ठल आपल्या मुलाचं लग्न होणं हा काय आहे, संस्कार आहे. आणि मग आपला मुलगा लग्न करूनच आल्यावर जे होतो तो संस्कार नाही, तो विकार आहे. म्हणजे संस्कार असतो, त्याच्यानंतरचा पुढचा लग्न हा एक संस्कार आहे. आणि आता शेवटचा संस्कार आपल्याला पाहायचा आहे, मृत्यू संस्कार. माणसाचा मृत्यू कसा होतो, माणसाचा देह कसा थांबतो याचा आपल्याला विचार करायचा नाही, थांबायचा आहे. माणूस मरायच्या अगोदर काय,
हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 आता त्याच्या सगळ्यात जवळचे सांगतो. 3 दिवस मृत्यू येण्याच्या अगोदरचे काही सूचना आहेत आणि ज्या दिवशी मृत्यू येणार त्या दिवशी काय. आता सगळे एका दिवशी सांगायला परवडत नाही वेळेमुळं. काय आहे तर शेवटचा जो विधी आहे, ज्या दिवशी माणूस मरणार त्या दिवशी काय होतं तर त्या माणसाला स्वतःचा नाकाचा शेंडा दिसत नाही. बघा ज्याला दिसला त्याचं काय अडचण आहे, पण ज्याला दिसला नाही त्याने आपल्या पुढच्या वर्षी. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला नाकाचा शेंडा दिसत नाही त्या दिवशी माणसाचा काय होतो, मृत्यू होतो. त्या 24 तासामध्ये माणूस जातो. हा मृत्यू दिसण्यापर्यंतचा प्रवास आहे. आता मृत्यूचा वर्ष श्राद्धापर्यंत थोडासा प्रवास सांगतो. 26 प्रकारचे श्राद्ध आहेत. माणूस जात असताना गेल्यानंतर 3 तासामध्ये त्या माणसाला कधी अग्निडाग द्यायचा नसतो. 3 तासात तो आत्मा त्या शरीरातून निघतो आणि धर्मराजाच्या दूतापर्यंत जाऊन पोहोचतो. मृत्यूच्या 2 पद्धती आहेत. एक देव मार्गानं मृत्यू आणि दुसरा यम मार्गानं मृत्यू. जो ज्ञानी माणूस आहे, ज्या माणसाने जीवनामध्ये काहीतरी ज्ञानेश्वरी गाथा नामस्मरण केलंय, त्याला नेण्याकरता देव येतो आणि देव येत असताना तसा येत नाही. त्या माणसाला घेऊन जाताना देवाचे दूत त्याच्यासमोर फुलं टाकतात आणि फुलं टाकून त्याला देवासारखं मंदिरात घेऊन जातात. आणि दुसरा मार्ग म्हणजे यम मार्ग आहे. यम मार्गाचे 16 मुक्काम आहेत. मग ज्या माणसाने जीवनामध्ये अधर्म केला, वाईट वागला, लोकांना त्रास दिला, बांध कोरली, ज्या काय चुकीच्या गोष्टी केल्या त्याच्याकरता यम मार्ग आहे. आता जास्त मी इथं मांडत नाही. मग त्या ठिकाणी माणसाचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर 3 तासामध्ये अग्नी द्यायचा नसतो. 3 तासामध्ये तो आत्मा धर्मराजाच्या दूतापर्यंत पोहोचतो आणि 3 तासाने तो आत्मा येतो आणि त्या देहाच्या पायावरती येऊन थांबतो. म्हणून बघा, आत्मा येण्याचे 2 दार आहेत, जाण्याचं 1 दार आहे. ज्यावेळेस माणसाचा जन्म होतो त्या टायमाला आत्मा शरीरामध्ये प्रवेश करण्याचं दार म्हणजे टाळू आहे. म्हणून टाळूच्या ठिकाणी खड्डा असतो. का खड्डा असतो तर त्या शरीरामधून जीवानं प्रवेश केलेला असतो म्हणून टाळू असतं. आणि ती जर टाळू भरण्याचं भाग्य म्हणजे ज्याच्या घरी जावळाचं मुलगा जाईल त्याने जर टाळू भरली तर घरावरती अपमृत्यू म्हणजे अर्ध्या आयुष्यात जाण्याची जी कारणं आहेत, ॲक्सिडेंट होणं म्हणजे अर्ध आयुष्य सोडून जाण्याची कारणं जर टाळायची असतील तर त्यानं एकच मार्ग केला पाहिजे, टाळूवरती तेल घातलं पाहिजे. म्हणजे तो मार्ग आहे. त्याच्या पुढचं आता मी धावतो थोडंसं सांगतो. त्यानंतर माणसाचा जीव पायावरती येऊन बसतो. म्हणून माणसं काय करतात, पायावरती पाणी घाला म्हणतात. पाणी कुठं घाला, पायावरती पाणी घाला. तो जीव त्या पायावरती येऊन थांबतो. आल्यानंतर मग विठ्ठल 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 त्या ठिकाणी पायावरती पाणी घालायचं. पायावरती पाणी घातल्यानंतर त्या माणसाला नेण्याकरता ती ताटी बांधली जाते. ती ताटी किती लाकडाची करायची हो? हा, ती ताटी करत असताना 3.5 लाकडाची ताटी करायची. 3.5च का, आपला जो देह आहे हा 3.5 हाताचा देह आहे. मग आता 3.5 अर्धा तुकडा कसा बांधायचा? अर्ध्या तुकड्याचा 1 तुकडा करायचा आणि त्या गाडग्यामध्ये ठेवायचा. त्या गाडग्यामध्ये टाकायचा, त्याच्यात विस्तू टाकायचा. तो जसा तो तुकडा जळून जाईल तसलं आपल्या मागचं दोष जळायला चालू होतात. बघा, हिंदू धर्माचं जे शास्त्र आहे नाजूक आहे. दोष जळून जातात आणि दोष जळून जात असताना हा विधी होतो. हा विधी झाल्याच्या नंतर त्या जीवाला 3.5 लाकडाच्या त्या तिरडीवरती मांडलं जातं आणि मांडल्यानंतर त्या जीवाला घेऊन जातात. घेऊन जात असताना बडबड करू नका, 2 मिनटं फक्त. घेऊन जात असताना काय होतं तर घेऊन जात असताना सगळ्याच्या पुढं शिकाळी धरणाऱ्या माणसाने चालायचं. शिकाळी धरणाऱ्याच्या मागं कमीत कमी 5 फूट जागा मोकळी पाहिजे. तुम्ही जर त्या 5 फुटामध्ये पाय टाकला तुमचं आयुष्य कमी होतं. आता शहाणी माणसं त्या माणसाच्या पुढं का निघतात हेच मला माहिती, परंतु शिकाळी धरणाऱ्याच्या मागं जर चिटकून माणूस चालला, जो चालतो त्याचं आयुष्य कमी होतं. आता असलं तुम्हाला सांगणार बी नाही कोण. असलं सांगण्याकरता लय अभ्यास करावा लागतो, परंतु सिद्ध नाही करत. त्या ठिकाणी याचं चिंतन करावं लागतं. मग त्या 5 फुटामध्ये का अंतर ठेवायचं त्याचं कारण आहे, 5 तत्व त्या ठिकाणी चालतात आणि 5 तत्वाची ती जागा आहे. आपण ज्या तत्वावरती आपला पाय पडल
ते तत्व आपल्या शरीरातून कमी व्हायला चालू होतं. म्हणजे आपण काय करतो, एक एक तत्व, मग कुठली 5 तत्व, काय त्याचं कार्य, त्याचा विचार आणखी सखोल आहे. 5 तत्व त्या ठिकाणी आपला एक एक मृत्यूने आपल्याला कमी करतं. त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास म्हणजे त्याला विसावा देणं. विसाव्याच्या ठिकाणी खडा टाकला जातो. खडा का टाकायचा, त्याचं कारण आहे की ही माती सुद्धा तू माझी घेऊन चाललेला नाही. माती तर नाहीत, पण मातीतला खडा सुद्धा तो माझा चालवलेला नाही, तो मोकळा चाललाय, अशी प्रत्येकानं साक्ष देणं म्हणजे खडा टाकणं. प्रत्येक गोष्ट हिंदू धर्मातली नाजूक आहे. किती नाजूक आहे तर खडा टाकणं याचा अर्थ असा आहे, जीवनात तो आमचं काही घेऊन चाललेला नाही. जे चाललंय तुझ्याबरोबर ते तुझंच चाललेलं आहे, आमचं तुझ्याबरोबर नाही. म्हणून विसाव्याच्या ठिकाणी काय केलं पाहिजे, खडा टाकला पाहिजे. माणसं नको तिथं खडं टाकतात, जिथं पाहिजे तिथं टाकत नाही. काही लोक म्हणतात काही अंधश्रद्धा असते, अंधश्रद्धा नाही, खरी श्रद्धा आहे. त्यानंतर त्या आत्म्याला त्या अंतविजेच्या ठिकाणी घेऊन जायचंय. घेऊन गेल्यानंतर आता मधले काही मार्ग आहेत, पण मी थोडंसं फास्ट चालतो. घेऊन गेल्याच्या नंतर त्या आत्म्याला तिथं ठेवायचंय. ठेवत असताना त्याचं पाय उत्तरेला झालं पाहिजे, डोकं दक्षिणेला झालं पाहिजे. दक्षिणेलाच डोकं का, तो आत्मा तिथून दक्षिण दिशेला चालायला लागतो आणि धर्मराजाचं नगर दक्षिणेला आहे. म्हणून जी माणसं दक्षिणेला पाय करून झोपतात त्यांना आयुष्य मर्यादा कमी होते. म्हणजे झोपण्याच्या सुद्धा काय दिशा आहेत आता ते मी सांगत बसत नाही. दक्षिणेकडे त्याचं डोकं करून ठेवलं जातं, उत्तरेला पाय करून ठेवलं जातं. त्याला आग्नेय दिला जातो. आग्नेय देत असताना आग्नेय कोणत्या दिशेनं द्यायचं, कुठं, आता काय आहे की कुठं माणसाला पुढारपण करावं हेच कळत नाही. काय माणसं अंत्यविधीच्या ठिकाणी सुद्धा पुढारपण गाजवायला जातात. अरे अगोदर बघ शास्त्र काय येते बघ, कधीतरी ऐकत जा. ऐकायच्या टायमाला ऐकत नाही, तुझं पुन्हा कोण ऐकणार आहे. त्या ठिकाणी माणसाने जायचं आणि आग्नेय दिशेनं जर त्या मुलाने, ते गेलेल्या माणसाच्या मुलाने आग्नेय दिला तर तो पू नावाचा नरक असतो, त्या नरकातून बाहेर येतो तो आत्मा. नाहीतर नाही, चुकीच्या दिशेनं जर दिला तर त्या आत्म्याला नरकात जावं लागतं. म्हणून आग्नेय दिशा बघा, स्वयंपाकाची सुद्धा दिशा आग्नेय आहे आणि हा आग्नेय डाग देण्याची सुद्धा दिशा आग्नेय. आग्नेय दिशेने जर आग्नेय दिला तर माणसाचं कल्याण होतं. गेलेला जीव हा त्या पुत्राच्या दुःखातून सुटतो, पुत्राच्या प्रेमातून सुटतो आणि तो जीव मुक्त होतो. म्हणून आग्नेय दिशेने द्यायचंय. 5 फेरे मारायच्यात खांद्यावरती ते मडकं घेऊन. पहिला फेरा अग्नी तत्व, वायू तत्व, आकाश ते, म्हणजे 5 तत्वाचे 5 फेरे मारायचे. पायाजवळ जायचं आणि पाठीवरून तो घट मागं फिरविला, घट फोडीला चरणी. त्याच्या पुढं काय करायचंय, महावाक्यधनी बोंब केली, म्हणजे बोंब मारायची आहे आणि मग घरी जायचं. घरी गेल्यानंतर त्या आत्म्याचा प्रवास चालू होतो. आता ह्याच्यामध्ये आणखी सखोल शास्त्र आहे, परंतु जास्त मी चिंतन करत बसत नाही, वेळ माझा पुढं चाललेला आहे. घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर तो आत्मा आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये, इस्टेटीमध्ये 3 दिवस फिरतो. किती दिवस? 3 दिवस. गेलेला दिवस, दुसरा दिवस आणि सावडायच्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत तो सगळं पाहून येतो. लोक म्हणतात ते त्याचं जरा पाहायचं राहूनच गेलं. तुझं राहिलंय त्याचं सगळं तो पाहून चाललेला. जिथं जिथं त्याची संपत्ती आहे तिथं त्याचा मोह सुटत नाही. तो तिथं 3 दिवसामध्ये जाऊन येतो. सावडायचे ज्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सकाळी तो आत्मा पहाटे त्या ठिकाणी येतो आणि दिवस उगवताना सगळ्यांना दर्शन देतो. तिथं थांबतो. फक्त त्या दिवशी त्या आत्म्याला अशी सूट असते की तुला जे आवडत असेल ती आता शेवटची वेळ आहे, तू मागून घे. म्हणून जे आवडते ती प्रत्येक गोष्ट त्या आत्म्याला न्यायची. त्याला जर गायछापच चालत असेल तर हरे कृष्ण तिथं आवडत नाही. म्हणजे एवढा आत्म्याचा प्रवास सखोल आहे. त्याला जे आवडतं ती गोष्ट तिथं घेऊन जायचं आहे. तिथं गेल्यानंतर आता तिथून 10 दिवसाचा प्रवास आहे. आता काय प्रवास आहे त्यातलं एकच सांगतो आणि पुढे चालतो. तो खडा जो आहे तो खडा कुठं ठेवायचा आहे हो? त्यातलं कोण जातं का नाही? म्हणजे अंत्यविधीला खडा कुठं ठेवायचा आहे? हा, मागची म्हणतात पिशवीत बांधतो. आता जवळ आहे, सांगतो कुठं ठेवायचं. विठ्ठल 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 हो, विठ्ठल. तो खडा राहत नाही तर त्या गेलेल्या जीवाला त्याच्या डाव्या अंगठ्या एवढं शरीर प्राप्त होतं आणि तो त्या खडा स्वरूपात तो त्या खड्यामध्ये शरीर अर्पण करतो आणि डाव्या अंगठ्या एवढ्या उंचीचा तो होतो. झाल्यानंतर तो खडा झाडाला बांधायचा नाही. जर झाडाला बांधला तर त्याला 10 दिवस उलट बांधलेल्याचं पाप लागतं. आणि आता सगळ्यांनी तीच रट्टा धरला, धरण बांधा बाबळीला.
तसं नाही, तो खडा घेऊन यायचा आहे आपल्या घरामध्ये. जिथून घरामध्ये प्रवेश करतो त्याच्या समोर तो खडा ठेवायचा आहे. आणि त्या खड्याला सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायची, ताजं पाणी घेऊन यायचं, उजव्या हातानं डाव्या अंगठ्यावरती ते पाणी टाकायचं आणि त्या खड्याला आंघोळ घालायची. तो जर विधी 10 दिवस केला तर त्या गेलेल्या आत्म्याला काहीच दुःख नाही, काहीच. त्या आत्म्याकरता देव सुद्धा पूजेची तयारी करतो. ज्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट येते त्याच्या गेलेल्या पितरांच्या देव पूजा करतो. एवढं भाग्य त्या खड्यामध्ये आहे आणि त्या खड्याचं महत् पुण्य आहे, ते पुण्य सांगता येत नाही, एवढं पुण्य मिळतं. आणि तो आत्मा त्या खड्याच्या स्वरूपामध्ये 10 दिवसामध्ये आपल्या घरी कोण कोण येऊन गेलं, आपण जे भेटायला जातो किती दिवसात गेलं पाहिजे, 10 दिवसाच्या आत गेलं पाहिजे, त्या आत्म्याला दिसतं. म्हणून ज्या बैठकीमध्ये बसतो त्याच्या समोर तो खडा ठेवायचा आहे. तुम्ही जर बाबळीला बांधला तर किती घरी भेटून गेला तर गेलेल्याला सांत्वन होईल, परंतु त्या गेलेल्या आत्म्याला सुद्धा तुमचं कधीतरी दर्शन व्हावं म्हणून तो 10 दिवसाकरता विधी. 10 दिवसामध्ये तुम्ही भावकी करता सुतक काढू शकता, पण घराकरता 10 दिवस सुतक निघत नाही. त्यानंतर पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास 10व्याच्या दिवशीपासून धुणं सुद्धा आपण जे म्हणतो, धुणं 10व्याच्या आत जर तुम्ही काढलं तर वर्षभर तुम्ही सुतकात राहता. कारण 10व्याच्या नंतर सुतक फिटतं, तुम्ही सुतकात धुणं काढता म्हणजे सुतकातच ठेवता पुन्हा. आणि शहाणी माणसं म्हणतात 10व्याच्या आत उरकलं पाहिजे. अरे 10व्याच्या आत उरकतो म्हणजे वर्षभर सुतकात राहतोय, म्हणजे असा विधी आहे. त्याच्यानंतर 10 दिवस, 10व्या दिवशी एक श्राद्ध करायचं, 10 दिवस 10 श्राद्ध, 10व्या दिवशी 10वं श्राद्ध, त्यानंतर 11व्या दिवशी पिंड करायचं, ते 11वं श्राद्ध, 12व्या दिवशी 12वं, 13व्या दिवशी 14व्या दिवशी गोड जेवण करायचं, म्हणजे पाहुण्याला जेवण घालायचं आहे. असं करता करता 16 नगर आहेत, 16 नगराचा 16 प्रवास आहे. सौरम सौरीपुरम शिताड्य नगरम ब्रह्मापुरी, म्हणजे अनेक 16 नगर आहेत. 16 नगर आता मी सांगत नाही. त्या नगरात त्या दिवशी, ज्या दिवशी वर्षश्राद्धाचा तिथी आहे त्या दिवशी माणसाची तिथी येते आणि त्या दिवशी दुपारी 12 वाजता तो आत्मा धर्मराजाच्या दारात जाऊन उभा राहतो आणि धर्मराजाला सांगतो, धर्मराजा माझं जे बरोबर आहे ते मला सुखाचं फळ दे, जे चुकीचं आहे ते मात्र माझे मुलं या ठिकाणी माझा विधी करतात, त्या भजन कीर्तनाने मला ह्यातून मुक्त कर, म्हणजे गेलेल्या आत्म्याला मुक्त करत असतो. म्हणून हा विधी करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून 12 वाजताचे फुलं का टाकायचे नसतात त्याचं कारण असं आहे, 12 वाजता तो आत्मा धर्मराजाच्या नगरात असतो. तो आत्मा 12 वाजता धर्मराजाच्या नगरातून येतो आणि 12 वाजून 15 मिनिटांनी येतो. फुलं आपण कोणावर टाकतो, आत्मा तर तिथं, फुलं कोणावर. त्यामुळे 12ला फुलं का टाकायची नाही. आम्ही कीर्तनच उशिरा चालू करतो, त्यामुळे तुम्ही 10 ते 12 जरी टाकलं, आम्ही 10:30 ते 12:30 करतो, कारण आम्हाला गेलेल्या आत्म्याबद्दलची आस्था आहे. का आस्था आहे तर फुलं तरी त्याच्या नावाने पडू दे. 12ला फुलं टाकली तर तो आत्मा धर्मराजाच्या नगरात, फुलं फक्त फोटोवरती. तो आत्मा 3 तासाकरता या घरी येतो आणि 3 तास तो आत्मा या घरी आल्याच्या नंतर याच घरी थांबतो. 3 तास म्हणजे 12 ते 3 या विधीमध्ये तुम्ही पुष्पवृष्टी करू शकता. ह्या न्यायानं आपण या ठिकाणी पूर्ण विधी जसं जमाला असं धावता सांगितलेलं, जे बरोबर आणखी सांगता आला असता, परंतु आपल्याकडे वेळ शिल्लक नाही. अशा पद्धतीनं या आत्म्याची आपण पूजा करतो. अशा आपल्यातून गेल्या वर्षी ज्यांचं जाणं झालं त्या आजी जडाबाई पांडुरंग बनसोडे यांच्या चरणी आपण आता पुष्पवृष्टी करायची आहे आणि थांबायचं आहे. फक्त 5 मिनटं घेतो आणि 5 मिनटात मी कीर्तन सेवा थांबवतो. का थांबवतो, गेलेला जो आत्मा आई आहे, आई ही जीवनात किती महत्त्वाची आहे ही कळण्याकरता फक्त आणि फक्त आईच असावी लागते. ज्याच्या जीवनात आई नाही त्याच्या जीवनात मायेचा समुद्र. 4 दिवस बायको किती दिवस प्रेम करते ह्याचा जर तुम्हाला प्रत्यय आणायचा, जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत. महाराज सुद्धा म्हणतात स्त्री लवलव वगैरे म्हणजे पुढं पुढं करते, पण किती वेळ, जोपर्यंत पैसा आहे. तुमच्या खिशातला पैसा संपला की ते तुम्हाला सुद्धा म्हणते काय तुझा उपयोग आहे, खिशातच तुझ्या काय नाही तर मी तुझ्याकडे पाहून कसं जीवन. म्हणजे आता ते तुम्हाला चांगलं पाठ आहे ते मी सांगत नाही, पण आई किती महत्त्वाची आहे एकच दृष्टांत सांगतो आणि थांबतो. ज्याच्या जीवनातली आई गेली त्यानं समजायचं आपल्या जीवनातला मायेचा सागर आटला. इथून पुढं तुमची माया करणारा या ठिकाणी कोणी नाही, हे डोक्यात धरून चला. इथून पुढं फक्त आणि फक्त परमात्मा तुमच्या पाठीमागे आहे, कोणी तुमचं सुखदुःख जाणत नसतो. एक दृष्टांत सांगतो आणि थांबतो. काय झालं, एका ठिकाणी दुपारी 12-1 वाजता 10-5 महिला, जुना काळ आणि जुन्या काळामध्ये ते 10-5 महिला खुरपायला गेले होते. खुरपायला गेले असताना त्या महिला खुरपत होत्या आणि खुरपता खुरपता जुन्या काळामध्ये निरोप आला आणि त्यातल्या एका माऊलीला सांगितलं तुझ्या आईची
शेवटची वेळ आली, म्हणजे आता तुझी आई जाणार आहे, फक्त तिचा प्राण कंठात गुंतलेला आहे. आता जर तो गेली तर तिला एकदा डोळे भरून पाहू दे आणि तिला जायला मार्ग मोकळा करून दे. मग हे पाहिल्यानंतर त्या आजीनं सुद्धा निरोप तसा दिला होता, मला जायचं आहे, फक्त मला एकदा माझ्या मुलीला पाहू दे. एकदा मुलीला पाहिलं की मी जायला मोकळी झाली, असं त्या आईनं इच्छा व्यक्त केली होती. हे समजल्यानंतर जी आई अंथरुणावरती पडून होते त्या आईला पाहण्याकरता तिची मुलगी तिथून निघाली. जुना काळ, गाडी नव्हती, एसटी पकडली. एसटी पकडून ती मुलगी निघाली. जात असताना त्या एसटीमध्ये गडबडीमध्ये चप्पलसुद्धा तशीच राहिली आणि चप्पलसुद्धा तशी राहिल्यानंतर ती मुलगी त्या गाडीतून उतरली. त्या रस्त्यानं अर्धा पाऊण किलोमीटर 1 किलोमीटर तो रस्ता, पायाला डांबर पोळतंय, परंतु पाय पोळत सुद्धा एकच आशा, फक्त आणि फक्त मला माझी आई आता शेवटची एकदा तरी पाहायची आहे. या दृष्टीने ती मुलगी तिथून निघाली. जात असताना पाय पोळत 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 ती मुलगी त्या आईच्या घरी गेली आणि आई तर अंथरुणावरती पडलेली. नातूनी खेळत खेळत सांगितलं, आजी आत्या आली बघ. आत्या आली म्हटल्याबरोबर ती माऊली अंथरुणावरती उठली. जिला उठवणी येत म्हणजे उठवायला 2 माणसं लागत होती, ती आई उठली आणि उठल्याच्या नंतर तिनं तव्याजवळ गेली, चुलीजवळ गेली, भाकरीचा तुकडा घेतला, तव्याचं काळं लावलं आणि तो भाकरीचा तुकडा धरून त्या दरवाजापर्यंत भिंतीला धरत 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 आली. आणि धरत आल्याच्या नंतर ज्या आजीला 6 महिने दुसऱ्या माणसानं उठवावं लागत होतं, ती माऊली उठली. कोणाच्या प्रेमामुळे उठली हो? लेकीच्या प्रेमामुळे उठली. म्हणजे आईचं आणि मुलीचं नातं किती घट्ट असतं ह्याचं ज्वलंत उदाहरण. दुसरी गोष्ट, ती उठली आणि मुलीला पाहिलं, थांब थांब तिथंच थांब, पुढे येऊ नको, पुढे येऊ नको, तिथंच थांब. तिथं त्या उन्हामध्ये मुलीला उभा केली आणि भिंतीला धरत 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 तो तुकडा घेऊन ती म्हातारी भिंतीच्या जवळ उभा राहिली आणि सांगितलं, मी हात वर करते, मला पुढं येता येत नाही, तू या तुकड्याच्या खालून घरामध्ये जा. मला सांगा, त्या घरामध्ये ती मुलगी गेली आणि जसं त्या मुलीला पाहिलं तुकडा टाक, तसंच त्या आजीनं काय केलं, आपला जीव सोडून दिला. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनावरती मरेपर्यंत जी प्रेम करते ती फक्त आई असते. आणि ती आई जर एकदा जीवनातनं गेली तर पुन्हा मात्र आई नावाची गोष्ट फक्त आपल्याला ऐकता येते पण पाहायला मिळत नाही, याचं दुःख असतं. असो, झालेली शिवाय या ठिकाणी पूर्णविराम घेत आहोत. 5 मिनिटं फक्त जास्त झाले, त्यामुळं सर्वांची दिलगिरी. 10:30 ते 12:30 वेळेच्या बाबतीत अगदी क्लिअर. पुन्हा कोणी म्हणायला नको अर्धा तास बोवानं लांबवलं, 1.25 तास आम्ही लेट आलो, ह्यातलं कोणी म्हणणार नाही. परंतु अर्धा तास पुढं गेला, आमची कीर्तनच 10:30 ते 12:30. त्यामुळे जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी संस्थेतल्या गुरुवर्यांचं आहे. जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष मला परत करा. जे बरोबर आहे ते निश्चित घ्या. जे चुकीचं आहे त्याचा मात्र तुम्ही घेऊ नका, एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. जसं आपल्याला चिंतन करता आलं तसं धावत्या वेगामध्ये आपण अभंगाचा अर्थ पाहिला. एवढाच अभंगाचा अर्थ आहे असं नाही, अभंगाचा अर्थ आणखी सखोल आहे. परंतु जेवढा आपल्याला वेळेमध्ये उरकता आला तेवढा आपण उरकला. आणि सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर्वांनी आता आपल्याला त्या फोटोवरती पुष्पवृष्टी करायची आहे. या कीर्तनाकरता सर्वच गायनाचार्य हरिभक्तीपरायण अविनाश महाराज आहेत, तसेच सुखदेव महाराज आहेत, अविनाश महाराज आहेत. आपले पितृतुल्य वारकरी संप्रदाय भूषण परिसराचं एक आधारस्तंभ, जुनं जाणतं नेतृत्व हरिभक्तीपरायण माणिक महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत. आता एवढ्या मोठ्या माणसाने आमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहावं असं नाही, परंतु त्यांच्या मनाचा तो मोठेपणा आहे. महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहिले. तसे मृदंगाचार्य आदित्य महाराज, आमचे दुसरे महाराज असतील, विनयकरी बाबा असतील, सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. जे योग्य आहे ते निश्चित घ्या, जे अयोग्य आहे ते मात्र सोडून द्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. घरातल्या मंडळीने पुढे या, सगळ्यांनी उभारा. अभंग होईल.